पुणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपनं मित्रपक्षांचे उमेदवारही कमळ चिन्हावर उभे करण्यात यशस्वी रणनीती आखलेली आहे आणि कमळ चिन्हावर उमेदवार उभे केलेले आहेत आणि आता याचा फायदा पॅनल टू पॅनल वोटिंगसाठी होऊ शकतो असा दावा भाजप करत आहे। पाहूयात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। पुणे शहरात महापालिकेसाठी 165 जागी निवडणूक होतीये। शहरात भाजप हा एकमेव पक्ष आहे ज्यानं सर्व ठिकाणी कमळ चिन्हाचे उमेदवार उभे केलेत। भाजपा वगळता इतर सर्व पक्षांनी आघाडी युती करताना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुकीत उमेदवार उभे केलेत। भाजपनं मात्र मित्र पक्षांचेही उमेदवार कमळ चिन्हावर उभे करून पॅनल टू पॅनल वोटिंगसाठी कसा फायदा होईल याची काळजी घेतली आहे। पुण्यात सर्व वोटिंग मशीनवर कमळ आहे आणि पुणेकरांच्या मनातही कमळच आहे असा दावा भाजपनं केलाय। महाराष्ट्रामध्ये एकमेव महानगरपालिका जे पूर्णपणे स्वबळावरती अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे, पण कमळाच्या चिन्हावरती सर्व 41 प्रभागांमध्ये 165 उमेदवार उभे आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांना आग्रह धरला आहे की फक्त पॅनल टू पॅनल प्रत्येकाने 4 कमळांच्या बटनावरती बटन दाबायचे आहेत हे आम्ही आग्रह धरलेला आहे। आणि मला असं वाटतं की पॅनल टू पॅनल 165 उमेदवार सगळ्या ठिकाणी कमळ आमचा चालेल आणि तसंही पुणेकरांच्या मनामध्ये कमळ बसलेलाच आहे। तसं सगळ्यात चिन्ह एकच असल्यानं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत नाही। कार्यकर्त्यांनाही केवळ कमळ चिन्हाचा प्रचार करणं सोपं जातं। चिन्हाचा गोंधळ होत नाही याचा मताधिक्य वाढवण्यात फायदा होतो अशी भाजपची रणनीती आहे। यामुळे पॅनल टू पॅनल भाजपलाच मतदान होईल, क्रॉस वोटिंगची भीतीही राहत नाही असं भाजपा पदाधिकारी सांगतायत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुणे हे एकमेव शहर असं आहे ज्या ठिकाणी कमळाचे चिन्ह 4 उमेदवारांचे एकाच मशीनवर आहेत आणि त्यामुळे आमचा फायदा अशा अर्थाने होणार आहे की आमच्या जे कोणी मतदार येत आहेत त्यांना कुठे कमळ शोधावं लागणार नाही आणि मग ते त्या ठिकाणी क्रॉस वोटिंगला शक्यता अगदी नगण्य राहते आणि कमळ टू कमळ वोटिंग, पार्टी टू पार्टी वोटिंग, पॅनल टू पॅनल वोटिंग असं त्या ठिकाणी घडतं। पुण्यात विरोधकांच्या आघाडी आणि युतीमुळे वोटिंग मशीनवर आणि पॅनलमध्येही वेगवेगळी चिन्ह असल्यानं मतदार गोंधळात पडण्याची शक्यता आहे। भाजपच्या 41 प्रभागात 165 जागांवर कमळ चिन्हावर उमेदवार असल्यानं मतदारांपर्यंत पोहोचणं कार्यकर्त्यांना सोपं जाणार हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे।